प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 हा चित्रपट गाजावाजा करत रिलीज झाला। या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे। चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले हे आपण पाहूच। तत्पूर्वी हा चित्रपट नक्की पाहावा की नाही या प्रश्नाचे उत्तर पाहूया। पहिला धर्मवीर चित्रपट तुफान चालला। त्यात धर्मवीर आनंद दिघे यांचे चरित्र दाखवण्यात आले होते, मात्र कथा पूर्ण झाली होती। तरी धर्मवीर 2चा घाट का घालण्यात आला याची उत्सुकता मराठी प्रेक्षकांना होती आणि चित्रपटाच्या टीझरने ती दूर केली। यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पात्र मध्यवर्ती असेल ह्याची जाणीव झाली। समोर उभ्या ठाकलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असा चित्रपट काढणे म्हणजे प्रोपागंडापट आहे असे विरोधकांचे म्हणणे होते। विधानसभा निवडणुकीचं टायमिंग साधत शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडल्याचं बोललं जात आहे। तर आपण पाहू की हा चित्रपट नक्की सत्य शोधतो की फक्त प्रोपागंडापट बनून राहतो। चित्रपटाची महाराष्ट्रात घडणाऱ्या साधूंच्या हत्येपासून होते। एकनाथ शिंदे या हत्येने अस्वस्थ होतात। अशा वेळी आनंद दिघे त्यांच्या समोर येऊन बोलू लागतात। आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांची समांतर आयुष्य दाखवण्याचा उत्तम प्रयत्न प्रवीण तरडे यांनी केला आहे। दमदार आणि समर्पक वाक्य ही प्रवीण तरडेच्या चित्रपटाची ओळख आहे। मात्र या चित्रपटाचे संवाद थोडे कमजोर वाटतात। एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचाही प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे। उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत सहभागी होताना हिंदुत्वाला तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येतो। त्याची झलक धर्मवीर 2 मध्ये दिसते। विविध रूपके वापरून स्वर्गीय आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या जीवनाची सांगड घालण्याचा प्रयत्न चांगला आहे, मात्र हा प्रयत्न कधीकधी अंगावर येतो। शिवसेना का फुटली, काँग्रेसची साथ का सोडली अशा प्रश्नांची एकांगी गोष्ट उलगडून दाखवली आहे। हा प्रयत्न चांगला आहे, कारण कुठेही अचाट आणि अति दाखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही। कलाकारांनी दमदार अभिनयासह पटकथा उत्तम जमली आहे। आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजी बापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्या व्यक्तिरेखा आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावर दिसतात। शिंदे गटाची मविया सरकारच्या काळातील राजकीय अस्वस्थता ते मांडतात। कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे सर्व पात्रे जिवंत झाली आहेत, ही जमेची बाजू आहे। पहिल्या चित्रपटाची गाणी आणि संगीत सुंदर होते। आनंद हरवला आणि गुरुपौर्णिमा ही गाणी लक्षात राहिली, मात्र या चित्रपटाच्या बाबतीत असे होताना दिसत नाही। एखाद्या महात्म्यांची जिवंत माणसाशी तुलना केली की येणारा ऑकवर्डनेस संपूर्ण चित्रपटभर जाणवत राहतो। हा चित्रपट प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे। चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे। प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित चित्रपटाची चांगलीच क्रेज पाहायला मिळत आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग घेतली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2ने 1.92 कोटी रुपये कमावले आहेत। 2024 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असं देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळतं। चित्रपटावर खूप खर्च करण्यात आला असून मराठीमधला हा बिग बजेट चित्रपट आहे। तब्बल 15 कोटी खर्चून बनवलेला हा चित्रपट पुढे कशी कमाई करतो यावर तो हिट होणार की नाही ते कळेल। त्यामुळे शनिवार रविवारसह पहिल्या आठवड्यात चित्रपटाला दमदार कमाई करावी लागेल।